स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड। महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। विशेष म्हणजे नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी निवड करत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना थेट प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना राज्य पातळीवर मोठी जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली। या घोषणेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह इतर 10 जणांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तसेच विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि पक्ष विस्तारासाठी घेतलेल्या मेहनतीची दखल या निवडीमधून घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। तसेच यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह खालील नेत्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे आणि अर्चना चाकोरकर सरचिटणीस पदावर निरंजन डावखरे तसेच योगेश क्षीरसागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय, वर्षा डहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी वाघ यांची निवड झाली आहे। कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा यांचा तसेच सहकोषाध्यक्ष म्हणून लखानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन, युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक तर महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सर्व नावं मी खालील प्रमाणे आहेत ते मी आपणा सर्वांसमोर वाचून दाखवतो। भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून श्री सुजय विखे पाटील उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते।